Dear students, this is the next lecture of our subject. The name of subject is crop science paper first. In last lecture, we have seen the different cultivation practices of jawar crop from sowing to harvesting up to the yield of crops. Okay, now see the next remaining portion of this lecture, that is important pest and diseases of jawar crop. Important pests are stem borer, shoot fly, armyworm and midge fly, and important diseases are downy mildew, grain smut, loose smut and striga. Okay, first see the important pest of jawar crop. In that first pest, that is a stem borer. Okay, stem borer in Marathi it is called as खोडकिडा. ओके, खोडकिडा असं म्हटलं जातं याला मराठीमध्ये. हा किडा काय करतो, स्टेमला होल पाडून आतमधला जो पोर्शन आहे तो काय करतात, खातात. दॅट इज कॉल्ड ॲज स्टेम बोरर. ओके, नेचर ऑफ डॅमेज, याचं नेचर ऑफ डॅमेज कसं असतं. द लार्वा इनिशियली फीड ऑन द लिव्स बाय मेकिंग स्मॉल होल्स इन द लीफ लॅमिना. ओके, लार्वा म्हणजे जी लहान अळी असते ते पहिल्यांदा लिव्जवरती अटॅक करते. लिव्जवरती अटॅक करून लिव्ज खातात, त्याच्यामुळे स्मॉल होल्स काय होतात, तयार होतात. इथं बघा या इमेजमध्ये दाखवलेलं आहे. स्मॉल होल्स तयार होऊन लीफ लॅमिना ह्याच्या थ्रू पहिल्यांदा लीफ खातात. लीफमधून खाली खाली काय होतात, त्या सरकतात. लेटर इट बोस द स्टेम अँड फीड ऑन इनर कंटेंट कॉझिंग डेथ ऑफ सेंट्रल शूट कॉल्ड ॲज डेटर. ओके, नंतर काय होतात, ते हळूहळू स्टेमवरती अटॅक करतात आणि स्टेमला होल पाडून स्टेममधले जे इनर कंटेंट आहे, जो पोर्शन आहे, ते काय करतात, खातात. त्याच्यामुळे काय होतात, डेड हर्ट्स तयार होतात. ओके, हे काय आहे, डेड हर्ट. डेड हर्ट म्हणजे काय, फक्त सापळा राहतो त्या प्लांटचा, वाळलेला सापळा. दॅट इज कॉल्ड ॲज डेड हर्ट असं म्हटलं जातं. या इमेजमध्ये पण दाखवलेलं आहे. स्टेमला होल पाडून इनर कंटेंट काय करतात, खातात. इथं बघा, लार्वा काय करतो, स्टेमला होल पाडतात. होल पाडल्यामुळे जे इनर पोर्शन आहे काय होतात, खातात. जर आपण त्या स्टेमचे 2 पार्ट केले तर अशा प्रकारचं आपल्याला ते स्टेम दिसतात. ब्लॅक कलरची ग्रोथ झालेली आणि आतमध्ये पोकळ भाग दिसतो. दॅट इज द अटॅक ऑफ स्टेम बोरर. ओके, कंट्रोल मेजर काय आहे या पेस्टचा, रिमूव्ह अफेक्टेड शूट अँड बर्न. ज्या प्लांटवर असा अटॅक झालेला आहे त्याचे शूट्स काय करायचे, रिमूव्ह करायचे आणि ते बर्न करायचे. नेक्स्ट कंट्रोल मेजर इज स्टबल्स मस्ट बी बर्न इमिजिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. ओके, हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेच काय करायचे, स्टबल्स करेक्ट करायचे आणि बर्न करायचे, जेणेकरून हे पेस्टचा अटॅक होणार नाही. किंवा डस्टिंग ऑफ 4% कार्बारिल ग्रॅन्युल्स ॲट द रेट 10 kg पर हेक्टर इनसाइड द पल्स. ओके, काय डस्ट करायचं, 4% कार्बारिल ग्रॅन्युल्स हे काय करायचे, डस्ट करायचे. ॲप्लिकेशन रेट किती आहे, 10 kg पर हेक्टर. ओके, दिस द कंट्रोल मेजर ऑफ स्टेम बोरर पेस्ट. नेक्स्ट इम्पॉर्टंट पेस्ट दॅट इज अ शूट फ्लाय. शूट फ्लाय ह्यालाच काय म्हटलं जातं, शेंड माशी. ओके, जी शेंड्यावरती फक्त अटॅक करते म्हणून याला शूट फ्लाय असं म्हटलं जातं, किंवा याला स्टेम फ्लाय असंही म्हटलं जातं. खोडमाशी. नेचर ऑफ डॅमेज, दिस पेस्ट इज फाउंड ऑन द जवार क्रॉप इन द अर्ली स्टेज ऑफ ग्रोथ. ओके, ही पेस्ट आपल्याला ज्वारी ह्या पिकावरती मोस्टली आढळते आणि कधी अर्ली स्टेज ऑफ ग्रोथ. अर्ली स्टेज म्हणजे सीडलिंग स्टेजला ही पेस्ट आपल्याला आढळते. द मॅकॉट्स एंटर्स इन टू द स्टेम ऑफ यंग प्लांट्स अँड फीड ऑन द बेस ऑफ द सेंट्रल शूट विच फॉर्म्स डेड हर्ट्स. ओके, मॅगॉट काय करतात, इट एंटर इन टू द स्टेम, स्टेममध्ये एंटर करतात. जे यंग प्लांट्स असतील, कोवळे प्लांट्स असतील, जे सिडलिंग स्टेजमध्ये असेल, या इमेजमध्ये दाखवलेले आहे बघा. सिडलिंग स्टेजमध्ये जे प्लांट्स असतात, कोवळे प्लांट असतात, त्याचा स्टेमला होल पाडून आतमध्ये शिरतात आणि जे इनर कंटेंट आहे स्टेममधील ते काय करतात, खातात. विच फॉर्म्स अ डेड हर्स, त्याच्यामुळे काय होतात, डेड हर्स तयार होतात. ओके, दिस द नेचर ऑफ डॅमेज ऑफ शूट फ्लाय पेस्ट. कंट्रोल मेजर अर्ली सोईंग, दॅट इज बिफोर 17 जून. ओके, अर्ली सोईंग, लवकर सोईंग करायचं बिफोर द 7 जुलै. 7 जुलैच्या आत काय करायचं, सोईंग करायचं. जर उशिरा सोईंग झालं तर शूट फ्लायचा अटॅक आढळतो. रिमूव्ह अफेक्टेड शूट अँड बर्न, अफेक्टेड झालेले शूट्स काय करायचे, कलेक्ट करायचे, रिमूव्ह करायचे आणि बर्न करायचे. किंवा ॲप्लिकेशन ऑफ 10% फोरेट ग्रॅन्युल्स अप्लाय करायचे. ॲप्लिकेशन रेट आहे 15 kg पर हेक्टर इन द सॉईल बिफोर सोईंग. सोईंग करायच्या अगोदर 10% फोरेट ग्रॅन्युल्स काय करायचे, अप्लाय करायचे. किंवा सीड ट्रीटमेंट विथ कार्बोफ्युरॉन, कार्बोफ्युरॉनची सीड ट्रीटमेंट करायची. और स्प्रेइंग ऑफ पॅराथिऑन, पॅराथिऑन स्प्रे करायचं ॲट 17 days आफ्टर सोईंग. सोईंग केल्यापासून 17 दिवसांनी, 15 ते 17 दिवसानंतर काय करायचं, पॅराथिऑन काय करायचं, स्प्रे करायचं, जेणेकरून हे पेस्ट काय होईल, कंट्रोल होईल. इज द शूट फ्लाय.
This is a maggots. ओके. देन नेक्स्ट पेस्ट दॅट इज अ आर्मीवर्म. आर्मीवर्म म्हणजे काय, याला मराठीमध्ये लष्करी अळी असं म्हटलं जातं. या अळी काय करतात, रात्रीच्या वेळेस काय करतात, प्लांटवरती अटॅक करतात, म्हणून याला आर्मीवर्म असं म्हटलं जातं. नेचर ऑफ डॅमेज काय आहे, द लार्वा रिमेन ॲक्टिव्ह ड्युरिंग नाईट अँड हाय ड्युरिंग डे टाईम इन द सॉईल ऑर लीफ होल्स. ओके. ही जी पेस्ट आहे ही ॲक्टिव्ह कधी होते, ड्युरिंग नाईट टाईम, रात्री ॲक्टिव्ह होते, आणि दिवसा काय होतात, जमिनीखाली किंवा मातीमध्ये किंवा पानांमध्ये काय होतात, लपून बसतात. इट फीड ऑन द लिव्स फ्रॉम मार्जिन अँड डिफॉलिएट द प्लांट्स. ओके. ही पेस्ट काय करते, लिव्सचे मार्जिन जे असतील, कडा म्हणतो आपण, ते काय करतात, खातात, आणि त्याच्यामुळे काय होतं, डिफॉलिएट द प्लांट्स. कंट्रोल मेजर, डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर डस्ट करायची. ॲप्लिकेशन रेट आहे 20 ते 25 kg पर हेक्टर. किंवा डिस्ट्रॉय एग मासेस इन अर्ली स्टेज, जिथं आपल्याला एग मासेस दिसतील ह्या पेस्टचे, ते काय करायचे, डिस्ट्रॉय करायचे. किंवा डीप प्लाविंग आफ्टर हार्वेस्ट ऑफ इन्फेस्टेड फील्ड. ओके. ज्या फील्डमध्ये ह्या पेस्टचं इन्फेस्टेशन झालेलं आहे अशा फील्डमध्ये डीप प्लाविंग करायचं. डीप प्लाविंग केल्यामुळे काय होतं, ही पेस्ट जमिनीमध्ये लपून बसलेली असते, त्याच्यामुळे वरच्या पृष्ठभागावरती येते, आणि उन्हाने किंवा बर्ड्स काय करतात, त्या पेस्ट काय होतात, ती अळी काय होतात, खातात. दिस इज द कंट्रोल मेजर ऑफ आर्मीवर्म्स. याला मराठीमध्ये लष्करी अळी असं म्हटलं जातं. ओके. देन नेक्स्ट पेस्ट दॅट इज अ मिज फ्लाय. ओके. इमेजमध्ये दिसते, रेड कलरचे आहेत, त्या काय आहेत, मिज फ्लाय आहेत. ओके. दिस इज द मिज फ्लाय. ही पेस्ट मोस्टली हायब्रिड ज्या व्हरायटी आहे ज्वारीच्या ह्याच्यावरती येते. मिज फ्लाय इज द सिरियस पेस्ट ऑफ हायब्रिड जवार. हायब्रिड जवारची ही सिरियस पेस्ट आहे. द मॅगॉट्स फीड ऑन द इन्फ्लोरन्स, रिझल्ट इन कम्प्लीट ऑर पार्शियल स्टरिलिटी. ओके. ह्या फ्लायचे मॅगॉट्स जे असतात ते कशावरती अटॅक करतात, ऑन द इन्फ्लोरन्स. इन्फ्लोरन्स म्हणजे जे कणीस असतात त्या कणसावरती अटॅक करतात, विच रिझल्टिंग इन द कम्प्लीट ऑर पार्शियल स्टरिलिटी. त्याच्यामुळे काय होतं, पार्शियल स्टरिलिटी येते, म्हणजे दाणे भरले जात नाही, कंस काय होतात, पोकळ तयार होतात, त्याच्यामध्ये दाणे भरले जात नाहीत. देर इज अ पार्शियल स्टरिलिटी असं म्हणतो आपण. द अफेक्टेड प्लांट्स फेल्स टू फॉर्म द ग्रेन्स. ओके. ज्या प्लांटवरती याचा अटॅक झालेला आहे त्या प्लांटवरती ग्रेन्स तयार होत नाहीत. द इयरहेड्स आर स्टेन्ड विथ रेड कलर. रेड कलरचे होतात इयरहेड्स. कंट्रोल मेजर, डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट 20 to 25 kg पर हेक्टर. किंवा फॉलो झोनल मेथड ऑफ सोईंग. झोनल मेथड वापरायचे सोईंगचे. झोनल म्हणजे वन रिजन, एका रिजनमध्ये हे क्रॉप लावायचं, दॅट इज द झोनल मेथड ऑफ सोईंग असं म्हणतो. दिस इज द कंट्रोल मेजर ऑफ मिज फ्लाय. दिस आर द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ जवार क्रॉप. देन सी द इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ जवार क्रॉप. फर्स्ट इम्पॉर्टंट डिसीज दॅट इज द डाउनी मिल्ड्यू. पावडरी मिल्ड्यू अँड डाउनी मिल्ड्यू. डाउनी मिल्ड्यू म्हणजे काय, पानाच्या खालच्या बाजूस बुरशीची ग्रोथ झालेली दिसते, त्याला काय म्हणतात, डाउनी मिल्ड्यू. ओके. सिम्टम्स काय आहे डाउनी मिल्ड्यूचे, द फंगस ग्रोथ इज ऑकर ऑन दी लिव्ज. ओके. डाउनी मिल्ड्यू हा फंगल डिसीज आहे, बुरशीजन्य रोग आहे, आणि याची ग्रोथ कशावरती दिसते, लिव्जवरती दिसते. द लिव्ज टर्न पेलर येलो कवर्ड विथ व्हाईट फंगल ग्रोथ ऑन द अंडरसाइड. ओके. लिव्ज कसे दिसतात, पेलर येलो, पिवळसर रंगाचे लिव्जवरती पट्टे दिसतात, विथ फंगल ग्रोथ ऑन अंडरसाइड, आणि त्याच्या खाली फंगल ग्रोथ, व्हाईटिश फंगल ग्रोथ झालेली दिसते. द अफेक्टेड प्लांट रिमेन स्टंटेड अँड स्टराईल. ज्या प्लांटवरती डाउनी मिल्ड्यूचा अटॅक झालेला आहे ते प्लांट्स काय होतात, स्टंटेड होतात, त्यांची वाढ खुंटते आणि स्टराईल होतात, की ज्याच्यामध्ये ग्रेन भरले जात नाही. कंट्रोल मेजर काय आहे, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट. अफेक्टेड प्लांट रिमूव्ह करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. किंवा फॅलो गुड क्रॉप रोटेशन. गुड क्रॉप रोटेशन करायचं म्हणजे एकच पीक वर्षानुवर्षे एका जमिनीमध्ये न लावता वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या सीझनमध्ये लावायची, पिकांची फेरफालट करायची. इम्प्रूव्ह ड्रेनेज कंडिशन ऑफ सॉईल. ड्रेनेज म्हणजे जे साचलेलं पाणी आहे फील्डमधले ते काय करायचं, रिमूव्ह करायचं. किंवा ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज, अशा व्हरायटी लावायच्या की ज्याच्यावरती हा रोग येत नाही. दिस इज द डाउनी मिल्ड्यू डिसीज ऑफ जवार क्रॉप. Then grain smut. This is the grain smut disease. Grain smut and loose smut. These are the two important diseases of jawar crop. There is grain smut and loose smut. Okay. Grain smut
सिम्पटम्स काय, इट इज अ फंगल डिसीज ऑफ जवार, हा जवारचा फंगल डिसीज आहे, बुरशीजन्य रोग आहे. द अफेक्टेड प्लांट शोज द स्टंटेड ग्रोथ विथ वीक स्टेम, ज्या प्लांटवरती या रोगाचा अटॅक झालेला आहे ते प्लांट्स काय होतात, स्टंटेड, वाढ खुंटलेली दिसते आणि वीक स्टेम असतं अशा प्लांटचं. द ग्रेन इज इन्फेक्टेड प्लांट्स ट्रान्सफॉर्म इंटू इलॉंगेटेड सोरस. ओके, अशा प्लांटचे ग्रेन्स काय होतात, कशामध्ये ट्रान्सफर होतात, ग्रेन न भरता इलॉंगेटेड सोरस. इलॉंगेटेड सोरस म्हणजे अशा पद्धतीची ग्रोथ झालेली दिसते, ग्रेन न भरता. आणि जर आपण ही अशा पद्धतीचं स्ट्रक्चर फोडलं तर त्याच्यातून कोशाचं जसं पावडर असते, ब्लॅक फंगस बाहेर पडते. ओके, दॅट इज कॉल्ड एज सोरस. द सोरस इज फिल्ड विथ ब्लॅक पोर्स ऑफ फंगस. ओके, ग्रेन न भरता अशा प्रकारचं इलॉंगेटेड स्ट्रक्चर तयार होतं, त्याला काय म्हटलं जातं, सोरस असं म्हटलं जातं. आणि हे सोरसमध्ये ग्रेन न भरता ब्लॅक कलरची फंगस याच्यामध्ये आढळते. ओके, हे आहेत बघा सोरस दिसत आहेत आपल्याला, काही ठिकाणी ब्लॅक कलरची ग्रोथ आहे, दिस इज सोरस. ओके, देन दिस इज अ ग्रेन स्मट डिसीज. आणि सेकंड वन इज अ लूज स्मट. स्मट म्हणजे काय, काजळी असं आपण म्हणतो. ओके, ग्रेनवरती येतो म्हणून ग्रेन स्मट डिसीज. आणि लूज स्मट लूज म्हणजे सैल असं आपण म्हणतो. ओके, काजळी स्मट म्हणजे काजळी असं म्हणतो. याचे सिम्पटम्स आहेत, द अफेक्टेड प्लांट रिमेन डॉफ अँड देन हेल्दी प्लांट्स. ओके, ज्या प्लांटवरती ह्याचा अटॅक झालेला आहे ते प्लांट्स काय होतात, डॉर्फ किंवा स्टंटेड ग्रोथ दिसते. द स्टॉक्स प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ टिलर्स. ओके, स्टेमवरती स्टॉकवरती लार्ज नंबर ऑफ टिलर्स ग्रोथ झालेली दिसते. द एअरहेड कंटेन्स ब्लॅकिश पावडर ऑफ फंगल सराय. ओके, एअरहेडमध्ये ब्लॅकिश कलरची फंगल ग्रोथ झालेली दिसतात, दॅट इज कॉल्ड एज सोरी किंवा सोरस असं म्हटलं जातं. ओके, कंट्रोल मेजर ऑफ ग्रेन स्मट अँड लूज स्मट डिसीजेस आर सीड ट्रीटमेंट विथ 300 मेश फाईन सल्फर पावडर ॲट द रेट 6 ग्रॅम पर केजी ऑफ द सीड्स. ओके, सीड ट्रीटमेंटमध्ये आपण पाहिलं, सीड ट्रीटमेंट पॉईंटमध्ये आपण सल्फरची ट्रीटमेंट पाहिली. 300 मेश फाईन सल्फर पावडर ट्रीटमेंट करायची ॲट द रेट 6 ग्रॅम पर केजी ऑफ द सीड्स फॉर कंट्रोलिंग द ग्रेन स्मट अँड लूज स्मट डिसीज. और सीड ट्रीटमेंट विथ थायरम ॲट द रेट 3 ग्रॅम पर केजी ऑफ द सीड्स. ओके, सीड ट्रीटमेंट करायची थायरमची ॲट द रेट 3 ग्रॅम पर केजी ऑफ द सीड्स. थायरमची ट्रीटमेंट कशासाठी करायची, फॉर कंट्रोलिंग द फंगल डिसीजेस लाईक ग्रेन स्मट, लूज स्मट एट्सेट्रा. ओके, this is the control measure of grain smut and loose smut diseases. Okay, these are the important diseases of jawar crop, that is grain smut, loose smut and downy mildew. Okay, then see the parasite of jawar. This is the parasite of jawar. This is striga. Okay, name of that parasite is striga. This is the parasite of jawar. It is also called as tarful or talaf. Okay, striga ला काय म्हटलं जातं, टारफुल किंवा तालप असं म्हटलं जातं. It is a phanerogamic root parasite plant found in jawar and other crops belonging to Graminia family. ओके, हा एक रूट पॅरासाईट आहे आणि ज्या क्रॉपची फॅमिली ग्रॅमिनिया आहे त्या पिकामध्ये हा पॅरासाईट आढळतो, लाईक बाजरा, जवार, ओके, वीट, याच्यामध्ये हा मोस्टली स्ट्रायगा पॅरासाईट आढळतो. हे काय करतात, द पेनिट्रेटिंग ऑर्गन नोन ॲज हॉस्टोरिया विच मेक्स connection with root xylem of jawar plant and gets water and minerals from the jawar plant. ओके, हे एक वीड टाईप ग्रोथ झालेली दिसते, त्याला स्ट्रायगा असं म्हटलं जातं. वीडच आहे, हे एक टाईपचं वीड आहे. हे काय करतं, स्ट्रायगाची ग्रोथ ज्या जवार प्लांट आहे त्याच्या रूट शेजारी झालेली दिसते. ओके, आणि ह्याचा पेनिट्रेटिंग ऑर्गन त्याला काय म्हटलं जातं, हॉस्टोरिया असं म्हटलं जातं. हा पेनिट्रेटिंग ऑर्गन त्या प्लांटच्या रूट्स किंवा स्टेममध्ये पेनिट्रेट केला जातो आणि जे झायलम थ्रू रूट्स किंवा न्यूट्रिएंट्स किंवा वॉटर प्लांटला ट्रान्सफर होतात ते काय करतात, हा प्लांट स्ट्रायगा काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यामुळे मेन प्लांटला काय होत नाही, न्यूट्रिएंट आणि वॉटर अवेलेबल होत नाही. आणि द अफेक्टेड प्लांट्स बिकम टू वीक अँड कॉज सिव्हिअर रिडक्शन इन यील्ड. अफेक्टेड प्लांट झालेले खूप वीक दिसतात आणि याच्यामुळे उत्पन्न खूप घट येते. द अटॅक ऑफ स्ट्रायगा इज मोर सिव्हिअर इन लाईट सॉईल. लाईट सॉईलमध्ये स्ट्रायगाचा अटॅक मोस्टली जास्त आढळून येतो. इट रिप्रोड्यूस अबंडंट सीड्स विच रिटेन देअर व्हायबिलिटी फॉर 12 to 15 years and germinate when suitable host is available. ओके, ह्याची रिप्रोड्यूस ॲबिलिटी ही जास्त आहे आणि व्हायबिलिटी म्हणजे हे 12 ते 15 वर्ष याचे सीड्स काय होतात, लाईव्ह राहतात. 12 ते 15 वर्ष सीड्स त्या जमिनीमध्ये लाईव्ह राहतात. आणि जेव्हा होस्ट प्लांट येईल ग्रॅमिनिया फॅमिलीचा, जेव्हा आपण त्याच्यामध्ये कोणत्याही ग्रॅमिनिया फॅमिलीचं प्लांट लावू तेव्हा परत हा होस्ट काय होतो, ॲक्टिव्ह होतो.
ओके. स्ट्रायगा ॲक्टिव्ह होतो जेव्हा त्याला सुटेबल होस्ट मिळेल तेव्हा. Then control measure, it is not effectively controlled by cultural methods. It is controlled by spraying of 2,4-D. 2,4-D स्प्रे करायचं ॲट द रेट 1 kg in 500 liter ऑफ वॉटर. ओके. 500 लिटर पाण्यामध्ये 1 किलो 2,4-D काय करायचं, मिक्स करायचं आणि स्प्रे करायचं 2 ते 3 वेळेस 15 डेजच्या अंतराने. ओके. 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळेस हे द्रावण काय करायचं, स्प्रे करायचं, जेणेकरून स्ट्रायगा काय होईल, कंट्रोल होईल. It is also controlled by spraying of MCPA. MCPA means methyl chlorophenols acid. हे काय करायचं, स्प्रेइंग करायचं MCPA. देन स्प्रेइंग शुड बी डन बिफोर द फ्लावरिंग ऑफ स्ट्रायगा. स्ट्रायगाला फ्लावर यायच्या अगोदर काय करायचं, स्प्रेइंग करायचं. ओके. दिस इज द इमेज ऑफ प्लांट्स रूट्स कनेक्टेड विथ स्ट्रायगा प्लांट. ओके. दिस इज द स्ट्रायगा प्लांट. सेकंड इमेजमध्ये जे फ्लावर्स आलेले दिसतात पिंकिश कलरचे ते काय आहे, स्ट्रायगा प्लांट आहे. आणि फर्स्ट इमेजमध्ये हे दिसतं आहे, दिस इज द जवार क्रॉप. हे जवार क्रॉप आहे. ओके. आणि हे व्हाईटिश ग्रोथ झालेली दिसते, दिस इज द स्ट्रायगा. हा काय आहे, स्ट्रायगा आहे. ओके. ह्या जे जवारचं मेन प्लांटचं जे रूट्स आहेत तिथंच याची ग्रोथ झालेली दिसते. आणि जे हॉस्टरी आहे याचा पेनेट्रेटिंग ऑर्गन याची रूट्समध्ये पेनेट्रेट करतो आणि वॉटर आणि न्यूट्रिएंट्स काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यामुळे मेन प्लांटला न्यूट्रिएंट्स किंवा वॉटर्स किंवा मिनरल्स अवेलेबल होत नाही. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ काय राहते, वीक राहते. आणि हे कंट्रोल कधी करायचं, बिफोर द फ्लावरिंग. फ्लावरिंग येण्याच्या अगोदर काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. ओके. दिस द स्ट्रायगा. ओके. हा स्ट्रायगा आहे आणि हे जवार प्लांट आहे. त्याला फ्लावर येण्याच्या अगोदर ह्याला कंट्रोल केलं जातं बाय स्प्रेइंग ऑफ 2,4-D किंवा MCPA स्प्रे करायचं. ओके. दिस द इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसीजेस ऑफ जवार क्रॉप. ओके. आपण 5 पार्टमध्ये कल्टिवेशन प्रॅक्टिसेस पाहिलेले आहेत जवार क्रॉपचे. दिस द मोस्ट इम्पॉर्टंट सिरियल क्रॉप्स. हे खरीप आणि रब्बी दोन्ही सीझनमध्ये लावतात. त्याच्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास केला तर दोन्हीकडे फायदा होईल, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडसाठी. ओके. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मेसेज करा व्हॉट्सअपला. ओके. थँक्यू.